संयमानं आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो. संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. संयम आपण सर्व लोक ठेवूयात. त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात, तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलं. वणतारा प्रशासन तुमच्या सर्वांच्यामुळे वणतारापर्यंत आज पोहोचलं. सर्व धर्मीयांची सहानुभूती याच्यासाठी लाभलेली आहे. जैन सोडून अजैन लोक सुद्धा आपल्या परिपूर्णरित्या प्रयत्नाने इथपर्यंत आले. आज मला असं वाटतंय मी जैनांचं नाही तर मी सर्व समाजाचं आहे. बंधू, तुम्ही दिलेलं प्रेम, मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे, पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिलात की स्वामीजी तुम्ही आमचे आहात, म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सर्व समाजासोबत आहे. जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे. मी काय राजकारणी हे मला बोलायला फार काही येत नाही, पण खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे. आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वणतारा प्रशासनानं हत्ती परत नांदणीत पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझीही भावना आहे. वणतारा प्रशासनानं संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात. मी फार काही बोलू शकत नाही, पण आज तुम्ही जसं आलेला आहात इथपर्यंत, मी तुम्हाला कोणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आलात, कारण तुम्हाला माझ्यावरचं असणारं प्रेम आहे. पण इथं बसलेले जे लोक आहेत, हे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत, यांनी देखील तुमच्याप्रमाणे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे. मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं, आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी मंगल भावना आहे. आणि हे गुरुपीठ 743 गावाचं नाही तर आज अखंड जगभराचं झालेलं आहे. त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला यावं लागेल. हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे, गुरुपीठासमोरचं वचन त्यांनी आम्हाला द्यावं.